नमस्कार. माननीय श्री देवेंद्र फडणवीस जी, मंचावरील सर्व माननीय मान्यवर आणि माझ्या शेतकरी मैत्रिणींनो, मित्रांनो, आज आनंदाचा दिवस आहे. कारण आपण आज आपल्या खास शेतकऱ्यांच्या खास कामगिरीचा उत्सव साजरा करत आहोत. अनेक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. अनेक गट व्हॅल्यू एडिशन करत आहेत. अनेक महिला शेतकरी या चळवळीत आघाडीवर आहेत. पण तरी मन अस्वस्थ आहे. कारण हे यश एका वाढत्या संकटाच्या छायेखाली घडत आहे. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच जागतिक तापमान वाढ आणि क्लायमेट चेंज म्हणजेच हवामान बदलाचे संकट. शेती निसर्गाशी घट्टपणे जोडलेली आहे. त्यामुळे हवामान बदलाचे दुष्परिणाम हे सर्वप्रथम शेतकऱ्यांना भोगावे लागतात. वाढत्या तापमानामुळे पिके जळून जातात. पावसाच्या लहरीपणामुळे कधी पूर तर कधी दुष्काळ सहन करावा लागतो. फार्मर कप आणि गटशेती या संकटाचा सामना करण्यासाठी काय करते हे मी तुमच्याशी थोडक्यात शेअर करू इच्छिते. पहिले म्हणजे मातीच्या आरोग्यावरचे काम. शेती सुधारायची असेल, हवामान बदलाविरुद्ध लढायचे असेल तर मातीचे आरोग्य सुधारणे हे सर्वात महत्त्वाचे काम आहे. फार्मर कपची मार्किंग सिस्टम आणि ट्रेनिंग यात मातीतला सेंद्रिय कर्ब वाढवण्यावर विशेष लक्ष दिला जातो. परिणामी हजारो शेतकरी हिरवळीचे खत तयार करत आहेत. पिकांच्या अवशेषांना जाळण्याऐवजी कंपोस्ट खत तयार करत आहेत. मातीची ही काही ठळक कामे आहेत. पुढील विषय आहे पाणी. 2016 ते 2019 या 4 वर्षात आम्ही सत्यमेव जयते वॉटर कप आयोजित केला होता. 6000हून अधिक गावांनी यात भाग घेतला होता आणि हजारो पाणलोट स्ट्रक्चर्स निर्माण केले होते. सामूहिक श्रमदानाने त्यांची गावे जलसमृद्ध केली. यापैकी बहुतेक गावांनी त्यांच्या कष्टाने बांधलेल्या स्ट्रक्चर्सचे मेंटेनन्स केले. याचे एक उदाहरण देते मी. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील गावकरी आज इथे उपस्थित आहेत. त्यांनी 2019 पासून आजपर्यंत पाणलोट स्ट्रक्चर्स मेंटेन केली. शिवाय कर्जत शहर आणि गावांमध्ये 1 लाखाहून अधिक रोपे लावली. त्यांचे संगोपन करून जगवली. हे सर्व एक श्रमदान चळवळीद्वारे घडले, जी दररोज होते. होय, डेली. हे श्रमदान 2 ऑक्टोबर 2020 रोजी सुरू झाले आणि 1630 दिवसानंतर आजपर्यंत न थांबता दररोज सुरू आहे. मी सर्व सामाजिक संघटना कर्जत टीमला त्यांच्या जागेवर उभे राहण्याची विनंती करते. कुठे आहात? वाह, टाळे देऊ. 1 2 3 फुले फुले फुले. 1 2 3 फुले फुले फुले. 1 2 3 फुले फुले फुले. सर, वॉटर कप संपला तरी पाण्याचे काम जोरात सुरू आहे. आता मी वळते पोखरा प्रोजेक्ट फॉर क्लायमेट रेझिस्टंट ॲग्रिकल्चर या विषयाकडे. पाणी फाउंडेशन हे पोखरासाठी नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट नॉलेज पार्टनर म्हणून काम पाहत आहे. या अंतर्गत आम्ही जवळपास 5000 सरपंच आणि 2500हून अधिक कृषी सहाय्यकांना प्रशिक्षण दिले आहे. वर्षाच्या अखेरीस आम्ही जवळपास 28,000 विलेज
व्हॉलंटियर्सना ट्रेनिंग दिलेले असेल. या ट्रेनिंगचा हेतू आहे की पोखराच्या फंड्सना लोक चळवळीची साथ मिळावी. पोखरातील गावे श्रमदान करण्यास एकत्र यावी. यातून हवामान बदलवर काम करण्यासाठी एक स्ट्रॉंग लोक चळवळ तयार होईल. आता मी पेट्रोलची शेती म्हणजेच बायो एथेनॉल या विषयाकडे वळते, ज्याबद्दल डॉक्टर पोड अगोदर बोलले होते. याचा सर्वात एक्साइटिंग भाग म्हणजे एथेनॉलची मागणी कमी होत नाही, वाढतच जाते. त्याची किंमतही वाढत जाते. सर, आम्हाला सांगायला आनंद होत आहे की ऑइल मार्केटिंग कंपनीजने आमचे शेतकरी गटांकडून स्वीट सॉर्गम सिरप फॉर एथेनॉल खरेदी करण्यासाठी संपर्क साधला केला आहे. ऑर्डरचा आकार शेकडो कोटींमध्ये आहे. खरोखर याबाबत द स्काय इज द लिमिट. आपल्या सर्वांना माहित आहे की भारत देश लाखो कोटींमध्ये कच्चे तेल आणि पेट्रोलियम प्रोडक्ट्स आयात करतो, इम्पोर्ट करतो. हे पैसे जे सध्या तेल निर्यात करणाऱ्या देशाला जातात ते आता आपल्या शेतकऱ्यांच्या हातात येऊ शकतात. त्याच वेळी ग्रामीण स्तरावर फार्मर ओन्ड बिझनेसेसची मोठी वाढ होईल. हे सर्व पर्यावरणाला मदत करत असताना. हवामान बदल हे आपल्या काळातील सर्वात मोठे आव्हान आहे. परंतु पेट्रोलची शेती, सोलार शेती आणि ॲग्रो फॉरेस्ट्री या माध्यमातून ते आपल्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी व्यावसायिक संधी बनू शकते. ही संधी काही काळापासून अस्तित्वात आहे, परंतु एकट्या शेतकऱ्याला हे झेपणे अशक्य आहे. त्यासाठी मजबूत गट तयार करण्याची गरज होती. आता हजारो गट संघटित झाले आहेत आणि या संकटाला संधीत रूपांतरित करण्यासाठी सज्ज होत आहेत. हे स्वप्न सत्य करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.